ज्यांनी प्रपंच परमार्थ कसा करायचा, प्रपंचात राहून परमार्थ कसा साध्य करायचा, नवे नवे आपल्या प्रपंचालाच परमार्थिक दृष्टीने कसं पाहायचं आणि भक्तीपर्यंत कसं जायचं, सुंदर असं उदाहरण ज्यांनी प्रस्थापित केलं असे संत सम्राट सावतामाळी महाराज यांचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग आपल्या सगळ्या प्रापंचिकाला प्रपंच कसा करावा, भक्तीपर्यंत तो प्रवास कसा न्यावा याचं सुंदर असं उदाहरण सांगणारे हे सावता बाबा काय सांगतात आपल्याला. सगळ्यांना शांत बसायला लावा, थोडंसं शांतता राखा, म्हणजे आपला अभंग अति सुंदर अशा पद्धतीने प्रत्येकाला लक्षात येईल. फार सुंदर अभंग आहे आणि आपल्या स्वार्थाचा आहे बरं, आपला स्वार्थाचा आहे. काय सांगतात सावता बाबा. प्रपंचीय सोनी परमार्थ साधावा वाचे आठवा पांडुरंग. प्रपंचात असताना परमार्थ साध्य जर करायचं असेल तर काय करावं लागेल, वाचे आठवा पांडुरंग, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. बरं, मग नामस्मरण केल्यानंतर प्रपंच करत असताना नामस्मरण केल्यानंतर काय कृपा करणार आहे का, आम्ही तर घरदार काही सोडलं नाही. सावता बाबा म्हणतात अरे भगवंताला काही लागत नाही, उंच नीच काही न पाहे सर्वथा, तो उच्च नीच काहीच पाहत नाही. आणि हे मी आता सांगत नाहीये, पुराणीच्या कथा पुराणीच. बरं, जे करायचं आहे ते पटकन करा, वेगाने करा. का बरं, घटिका आणि साधी उतावीळ, ते उतावळी होऊन आपल्याकडे पळताय. वाहुगा तो काळ जाऊन दे, आपला काळ, आपला समय, आपला वेळ वाया घालवू नका, वाया घालू नका. मग काय करा, सावता बाबा म्हणतात कांते ऐक लवकर, पटकन कर. सावता म्हणे कांते जपे नामावळीचं जप कर, नामस्मरण कर. मग काय होईल, हृदय कवई पांडुरंग, उच्च नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीच ठवा सगळ्यांना अर्थ लक्षात आलाय. जवळपास सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह सुंदर अशा पद्धतीने श्रावण मास आहे आणि गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं आपण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्या आनंदामध्ये सामील होतोय. चक्रधर स्वामींच्या पुण्यभूमीत सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, आत्माराम बाबा यांच्या कृपाशीर्वादाने सुंदर अशा पद्धतीने हा अखंड हरिनाम सप्ताह हे वर्ष आहे 28 आणि 28 वर्षापासून तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह करताय. व्यासपीठ चालक आहेत हरिभक्तपरायण बाळासाहेब विठोबा बोरकर आणि हरिभक्तपरायण सुरेंद्र बापू चौधरी. आज ज्यांच्याकडे संत पूजा आहे आणि इव्हन ज्यांनी मला या ठिकाणी बोलावले असे हरिभक्तपरायण कमलेश महाराज नवसुपे आणि हरिभक्तपरायण ईश्वर महाराज नवसुपे यांना एक कीर्तन असल्या कारणानं बाहेर जावं लागलं, नाही तर आज या ठिकाणी उपस्थित असले असते. असो, सुंदर अशा पद्धतीने आयोजन प्रयोजन केले. सुंदर असे गायकवृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण तांदळी महाराज असतील, हरिभक्तपरायण देसाई महाराज असतील. सुंदर असे भगवान श्रीकृष्ण भगवंताचे गोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत, आहे की नाही. महिला मंडळ, कुणी वृंदावन आपण म्हणतो ना, तुळस धारण करून मावशी उभ्या आहेत, मीना धारण करून मावशी उभ्या आहेत. सुंदर अशा पद्धतीने साऊंड सिस्टीम आणि तुमच्या गावचं भूषण आणि गावचं नाव रोशन करणारे ईश्वर महाराजांचे सुपुत्र हरिभक्तपरायण ज्यांचा हा महिना आहे असेच महादेव, बरोबर आहे ना. आणि हे चक्रधार असतील, बोल असतील, हे सगळे बोल असं म्हणतात महादेवाकडनं आलेले आहेत. पण त्यांनीच याची सुरुवात केली आहे आणि ज्यांचं नाव सुद्धा महेश महाराज नवसुपे. अशा या कलाकारांचं या भूमीमध्ये जन्म झालाय आणि इथे सुंदर अशा पद्धतीने वादन करतायत. गावचं भूषण आहे की नाही. कुठे महाराज गेल्यानंतर कोणत्या गावचे, मग या गावचं नाव सांगितलं, अच्छा 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 त्या गावचे का, मग या गावामध्ये जेवढे कोणी राहतात तेवढ्या सगळ्यांचं नाव रोशन आहे की नाही. असं सुंदर अशा पद्धतीने बाबा सुद्धा ईश्वर महाराजांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध मंडळी सगळ्यांना दंडवत प्रणाम. ज्या अभंगावर मी आज बोलण्याचा प्रयत्न करतेय, सुंदर अशा मारुती मंदिरामध्ये आपण बोलतोय. जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्यातून
अगदी भगवंताला एक क्षणही जे बाजूला करत नाही, नवे नवे भगवंतापासून एक क्षणही ते बाजूला होत नाही, असे मारुतीराय. असे मारुतीराय त्यांच्याकडनं तुकोबाराय त्यांना विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा, माझं दाबव्या सुगडा शरण शरण म्हणून म्हणता, मी तुमची शरणागती करतोय, तुम्ही मला सांगा, भक्तीचा मार्ग सांगा, भक्तीच्या वाटा सांगा, असं आपण ऐकतोय. असो सुंदर अशा पद्धतीने आयोजन प्रयोजन आणि आजची तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली आहे. आणि तिसरा दिवस असल्या कारणानं सगळ्यांना अगदी रुचकर सोपा, पण म्हणतो ना कधी कधी भाकर खात असताना आपल्याला मधून मधून तोंडी लावायला काहीतरी पाहिजे, तसं तोंडी लावण्याचा हा अभंग, परंतु थोडा जरी एवढं जरी चटणीचं हे असेल, एवढं जरी, परंतु पूर्ण अन्नालाच चव देते. आपण सगळे प्रपंचिक आहोत आणि प्रपंच कसा करावा याचं सुंदर उदाहरण विठ्ठल श्रावण महिना आहे. आणि श्रावण महिना म्हटलं की भक्ती सगळीकडे आपल्याला दिसते, कारण श्रावण महिना प्रेमाचं प्रतीक आहे. का बरं प्रेमाचं प्रतीक? सुंदर अशा पद्धतीने वर्षाधारा सुरू आहे, हिरवळ सगळीकडे आलेलं असतं, आहे की नाही? आणि हिरवळ पाहिल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद आपल्याला प्राप्त होतो आणि त्या आनंदामुळे आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं, परंतु ते भगवंताच्या चरणी आपण समर्पित केलं पाहिजे. हे प्रेम महादेव विष्णू भगवंताच्या चरणावर समर्पित करतात आणि विष्णू भगवंत महादेवाच्या चरणी समर्पित करतात. कारण महादेवानी आणि विष्णू भगवंतांनी यांनी परस्पर संवाद केलेला आहे आणि सांगितलंय, विष्णू मी तुझ्या हृदयी आणि तू माझ्या हृदयी, महादेव सांगतात. शिवपुराण जर तुम्ही श्रवण केलं असेल तर शिवपुराणामध्ये हे अगदी विस्तारित आहे. जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा काही नव्हतं, सृष्टीचा विस्तार होणार होता आणि निर्गुण निराकार असणारे महादेव शिवपुराणाचं सांगते. बरं तुम्ही परत भागवताचे मुद्दे म्हणा, कारण प्रत्येक मन्वंतरामध्ये अधिपती कुणीतरी वेगळा असतो. शिव महापुराणाच्या अनुसार महादेव अधिपती आहे, निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार होतो. त्याच्या एका अंगातून विष्णू भगवंत निर्मित होतात, प्रकट होतात आणि प्रकट झाल्यानंतर विचार करतायत मला कोणी निर्माण केलं असेल, मी कशासाठी उत्पन्न झालं असेल. विचार करता करता इकडे बघ तिकडे बघ, श्रम करता करता श्रमबिंदू त्यांचे आले. श्रमबिंदू म्हणजे घाम आणि त्या घामाचाच विस्तार क्षीरसागराच्या रूपामध्ये झालेला आपल्याला दिसतो. क्षीरसागर तयार आहे. आता त्या ठिकाणी आयन केलं, क्षीरसागर तयार आहे. क्षीरसागर पाहिलं म्हणे आपण इथेच विश्राम घेऊ आणि विश्रांती घेतली. भगवंताचं नाव नारायण पडलं. नाम म्हणजे पाणी, आयन म्हणजे घर, ज्याचं पाणीच घर आहे असा नारायण. आणि त्या नारायण भगवंताच्या नाभीतून, विष्णूच्या नाभीतून, नाभी कमलातून कोण उत्पन्न झालं? बोला पटकन. हा 28वा सप्ताह आहे तुमच्या गावात. ब्रह्मदेव उत्पन्न झाले. ब्रह्मदेव उत्पन्न झाले. विचार करतायत कुणी मला निर्माण केलं असेल, मी का निर्माण झालो असेल, का असं करता करता पुढचा वृत्तांत आपल्याला माहितीये. तप केलं. तप कर, तप दोन शब्द ऐकू आले माहिती की नाही? तपश्चर्या केली आणि आता त्यांना वाटू लागलं मी तपश्चर्या केली म्हणजे मी सगळ्यात मोठा. आणि मग त्या नाभी कमलाच्या माध्यमातून, कमलाच्या माध्यमातून आतमध्ये जाण्यास सुरुवात केली आणि सुरुवात झाल्यानंतर विष्णू भगवंताला पाहिलं, पण दोघांचा वाद सुरू झाला. ब्रह्मदेव म्हणतायत अरे मी एवढे घनघोर अशी तपश्चर्या केली, मी मोठा विशाल, मी श्रेष्ठ. विष्णू भगवंत म्हणतायत तू माझ्यापासून उत्पन्न झालाय, मी श्रेष्ठ. दोघांचे भांडण सुरू झाले आणि भांडण सुरू झाल्यानंतर अचानक त्यांच्या मध्यभागी एक लिंग प्रकट झालं. त्या लिंगाची लांबी रुंदी कोणालाही काही कळत नव्हतं. विष्णू भगवंत सुद्धा अगदी आश्चर्यचकित झाले, ब्रह्मदेव सुद्धा आश्चर्यचकित झाले. इकडे लक्ष द्या. आणि आश्चर्यचकित होऊन इकडे तिकडे बघतायत, अंत कुठे आहे आणि सुरुवात कुठे आहे सगळा विचार करतायत, कोणाला काही कळत नाही. आकाशवाणी झाली की या लिंगाचा जे शेवट आणि सुरुवात पाहतील किंवा पटकन शोधतील, लवकरात लवकर शोधतील, सर्वांच्या आधी शोधतील, तेच सगळ्यात श्रेष्ठ. ब्रह्मदेव वरच्या दिशेने गेले आणि विष्णू भगवंत खालच्या दिशेने गेले. विष्णू भगवंत खाली जातायत, अंत काही लागत नाहीये, शेवटी माघारी फिरले. ब्रह्मदेव मात्र वर जातायत, त्यांनाही काही कळत नव्हतं. परंतु लिंगावर एक पुष्प अर्पित केलेलं होतं. त्या पुष्पाचं नाव आहे केतकी आणि ते केतकीचं जे पुष्प आहे ते
पडलं आणि खाली पडल्यानंतर ब्रह्मदेवाने वर पाहिलं, परंतु काही अंतर्टोक काही दिसत नव्हतं. शेवटी मग विनंती केली हे की माझ्या वतीने तू साक्ष द्यायची, माझ्या बाजूने तू साक्ष द्यायची. काय साक्ष द्यायची? की ब्रह्मदेव अंतापर्यंत गेले आणि इथपर्यंत आले. ठीक आहे, काही हरकत नाही. मग दोघेही मध्यभागी आले. विष्णू भगवंतांनी हात जोडले आणि सांगितलं, भगवंता मी काय अंत पाहू शकलो नाही, मला क्षमा करा, तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात, मला काही अंत कळाला नाही. ब्रह्मदेवाने मात्र अगदी छाती फुगून सांगितलं, मी मात्र सुरुवात पाहिली, मी मात्र टोकापर्यंत जाऊन आलो. याची साक्षीदार कोणी असेल तर केतकीचं फूल. केतकीने त्या ठिकाणी साक्ष दिली की ब्रह्मदेवाने मला लिंगावरून म्हणजे त्या लिंगाच्या टोकावरून आणलंय, डोक्यावरून आणलंय. तिथे मात्र महादेव 11 रूप धारण करून त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी मात्र ब्रह्मदेवाला श्राप दिला, तुम्ही खोटं बोलताय, तुमचं एकही मंदिर कुठेच नसेल, एकही मंदिर तुमचं नसेल. केतकीला सुद्धा श्राप दिला, तू खोटी साक्ष दिली, तुझं फूल तू मला कधीही प्रिय नसशील, म्हणून तू कधीही माझ्यावर अर्पित होणार नाही. म्हणून केतकीचं जे फूल आहे ते महादेवावर आपण अर्पित करत नाही. तेव्हा मात्र विष्णू भगवंताचा आदर केला. विष्णू तू सत्य बोललास, त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तू येशील तेव्हा तेव्हा मी सुद्धा तुझ्या सोबत असेल, तू माझी भक्ती करशील, मी तुझी भक्ती करेन. आणि सगळे लोक तुला आणि मला भिन्न कधीही समजणार नाही. जे भिन्न समजतील त्यांना पाप भोगावं लागेल, दुःख भोगावं लागेल. म्हणून हरिहरा भेद नाही, नका करू भेद. हरिहरा भेद नाही, नका करू वाद करत बसू नका. पूर्वीचा काळ असा होता, कोणी असं सारवायचे, कोणी उभं सारवायचे. आता काही ते राहिलं नाही. परंतु ना श्रावण महिना म्हणून आपण महादेवाकडे जायचं, परत दुसरा महिना आला की विष्णू भगवंताकडे जायचं, असं करू नका. विष्णू आणि महादेव हे एकच आहेत, परंतु आपली श्रद्धा, आपली भक्ती एका तत्वावर आरूढ राहावी. विठ्ठल महादेवाचं जर आपण स्वरूप पाहिलं तर सगळ्यांना माहित आहे, लिंग स्वरूपामध्ये ते असतात. आता त्याचा इतिहास फार मोठा आहे की त्यांच्या मूर्तीची पूजा आपण का करत नाही, लिंगच का. एवढं सांगितल्यानंतर सगळ्यांना असं होईल, त्याच्यापेक्षा नको पुढे घेत जाऊया असं. आणि मग आजी सारखंच. आणि मग काय सांगत होते, माझं वय झालंय, मला लक्षात राहत नाही, मला माझं सांगायचं. सुंदर अशा पद्धतीने महादेव नेहमी भगवंताचं स्मरण करतात. कारण वैष्णव त्यांना म्हटलंय, आद्य वैष्णव परंपरा त्यांच्यापासून सुरुवात झाली. आणि महादेव भलेही देवाचे देव असतील तरी सुद्धा नामस्मरण करतात. हे आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. हे आपण त्यांच्याकडनं, ते प्रापंचिक नाही का. अहो प्रपंच आपल्यापेक्षा भयंकर, एक से पडकर एक त्यांच्या घरात. दुसरे काय बात करतील. अहो सर्प त्यांच्या घरात, कोणासोबत, मोरासोबत. सर्प आणि मोराचं कधी ठिकाण बसतं. कोणाच्या घरामध्ये, महादेवाच्या घरामध्ये नंदी सुद्धा आहे आणि भागोबा सुद्धा आहे. भागोबाच ना कशी हो, तुम्ही तुमचं घर पाहता. महादेवाच्या घरामध्ये हे सगळे एकत्रित राहतात. जे वेगळ्या विचाराचे आहेत, सगळे वेगवेगळे विचाराचे आहेत, परंतु एकत्रित नांदतात. म्हणजे काय, प्रपंचामध्ये अनेकांचे अनेक विचार असतात, परंतु घरात आल्यानंतर एकी कशी टिकवावी हे महादेवांकडून शिकावं. बाहेरून ते भोळे, बाहेरून ते दिसतायत, बाहेरून व्याघ्र चर्म, काय गजचर्म व्याघ्रांबर आहे की नाही. गजचर्म दिसतंय, व्याघ्रांबर दिसतंय, सर्प कुंडाळलेला आहे, विभूती अंगाला लावलेली आहे की नाही, त्रिपुंड लावलेला आहे. हे सगळं अकरा बाहेरून दिसतंय, पण आतून कसं आहे ते, आतून निर्मळ आहे. नवे भोळे, नवे नामस्मरण सतत करतायत, म्हणून अंतःकरण शुद्ध आहे. आणि सगळ्यांना सांगतायत की बाहेरून कसंही असतं, परंतु आतमध्ये मात्र नामस्मरण केलं पाहिजे. नाही आत निर्मळ काय करेल साबण. म्हणून हे उदाहरण आहे, प्रपंचिकाने कसं करावं, कसं राहावं. बाहेरून भलेही कसंही राहा, परंतु आतमध्ये मात्र भगवंताचं स्मरण अखंडितपणे राहावं. याचं उदाहरण म्हणजे महादेव. जेव्हा रामचंद्र प्रभू
ते त्रेतायुग द्वापारयुगाची जर भाषा केली तर ज्यावेळी श्रीकृष्ण भगवंत प्रगट झाले आणि गोकुळामध्ये आले, त्या गोकुळातल्या श्रीकृष्ण भगवंताला पाहण्यासाठी महादेव ते विकवणी झाले. यशोदा मैया सारखी सांगायची की नाही नाही, तुमचं असं भयानक रूप पाहिल आणि माझं लेकरू रडेल, मला आतमध्ये मला सोडायचंच नाहीये. महादेव म्हणाले ठीक आहे, कधीतरी तुझ्या लेकराला बाहेर काढशील तेव्हा बघल, मी थांबेल इथेच. म्हणे नाही नाही, माझं महाल, माझं मठ, माझं हे जे महाल आहे ते फार मोठं आहे, माझा वाडा फार मोठा आहे, मी सगळे सवंगडी आतमध्ये बोलवीन पण माझ्या कानाला बाहेर काढणार नाही. म्हणे ठीक आहे बाई ठीक आहे, कधीतरी तुझ्या कृष्णाचं लग्न लावशील आणि लग्न लावण्यासाठी त्याची वरात इथून काढशील की नाही. म्हणे हा अजिबात नाही, मी घरातल्या घरातच सगळं करते, जाऊ दे ना, काय करावं काय करावं. महादेव म्हणतात देवा हे असं असतं का, किती लांबून मी आलोय तुझ्या दर्शनाला, काहीतरी कर. भगवंत तिथे रडायला लागले. भगवंताने जसं रडायला सुरुवात केली थांबेच ना, हे कर ते कर, गाई उतरून टाक, गाईची शेपटी उतरून टाक, अंगाला लाव, हे लाव ते लाव, सगळं काही केलं, नजर काढा, सगळं काही दूध पाजलं, सगळं काही केलं पण महादेव श्रीकृष्ण भगवंत काही शांतच होईना. आणि मग शांत होत नाहीये, काय करावं, दूध बाधा झाली असेल म्हणून एक सखी बाहेरून आतमध्ये आली, काय झालं काय झालं काय झालं. म्हणे आपलं सखी भूत बाधा झाली असेल, जा पटकन कुणाला तरी बोलून आण, जे मंत्र तंत्र जाणतात त्यांना बोलून आण. ती बाहेर गेली, समोर कोण, महादेव. महादेव जे साधू बाबांच्या रूपामध्ये उपस्थित होते. म्हणे बाबा तुम्हाला भूत बाधा उतरवता येते का. ते म्हणे उतरवता येते पण कोणाची हे कळलं होतं, कोणाची त्याच्यावर अवलंबून होते. म्हणे अरे यशोदेचा मुलगा आहे, हा हा मग उतरवता येते, बाकीच्यांची नाही पण यशोदेचा मुलगा म्हटलं उतरवता येते. आणि मग काय आतमध्ये गेली, यशोदा माता लवकर चल लवकर चल, कानाला घेऊन चल. श्रीकृष्ण भगवंताला आणलं, डोक्याला हात लावलं. म्हणे अगं हाच तुला दिसला का, हाच सापडला का, मी याच्यापासून लांब पळत होते, शेवटी इथे चांगलं. म्हणे बाबा हे बघ लांबून काढ, जे असेल ते लांबून. म्हणे माता मग तू तुझा मुलगाला तू सांभाळ, मी काय सांभाळत नाही. निघालो, नाही 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 थांबा थांबा. श्रीकृष्ण भगवंत रडतच होते, अधिकच रडत होते. यशोदा मैयाला राहावे ना, कारण माता आहे ना, पटकन त्या साधूबाबांच्या हातामध्ये दिलं. साधूबाबा नसले, महादेव होते, हातामध्ये घेतलं रे घेतलं. यांची नजर त्यांच्याकडे, त्यांची नजर यांच्याकडे, नजरा नजर एक झाली. आणि ना भक्त भगवंत अशा पद्धतीने भेटतात. ती भेट सुंदर अशा पद्धतीने दोघांची झाली. दोघांच्याही नेत्रातून सुंदर अशा पद्धतीने आनंद अश्रू त्या ठिकाणी वाहत आहेत. आणि इतकं सुंदर ते वातावरण पाहिल्यानंतर यशोदा मैया चकित झाले, अरे एवढा वेळचा रडत होता, अचानक कसं झालं. आणि मग श्रीकृष्ण भगवंत आपोआप शांत झाले. आता पुढचा विस्तार खूप आहे परंतु मला इथपर्यंत जायचं नाही. मला हे सांगायचं आहे, महादेव देवाचे देव आहेत, मग त्यांना काय गरज आहे भगवंतापर्यंत जाण्याची. अहो एवढंच काय, श्रीकृष्ण भगवंतासोबत नृत्य करण्यासाठी, त्यांच्या भक्तीमध्ये सामील होण्यासाठी स्वतः गोपीचं रूप धारण करतात, भक्तिमय वातावरणामध्ये जातात. यमुना तट पर बंसी घट पर कान्हा रास रचाए,
निघाले. परंतु मग पार्वती माता म्हटल्यावर कुठं 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 म्हणे तुझ्यासोबत कुठे म्हणे रासलीला म्हणे हा 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 जेंट्स नॉट अलाउड, पुरुष मंडळी तिथे चालत नाही. मग कोण म्हणे महिला. म्हणे पार्वती हात जोडले पार्वती मातेसमोर. भक्तीमध्ये प्रवाहित होण्यासाठी महादेवाने पार्वती मातेसमोर स्वतःच्या पत्नी समोर हात जोडले. आपण नेहमी म्हणतो ना अन्नपूर्णे सदापूर्णे, तू अन्न पुरवतेस परंतु आज मला वसन पुरव. म्हणजे काय? वस्त्र पुरव, साडी पुरव, तुझी साडी मला घाल. पार्वती मातेने साडी घातली. कुणाला? महादेवाला. विचार करा, महादेवाला साडी घातली. महादेवाचे जटात एवढे मोठे आंबाडा घालायला काय वेळ आहे की नाही? आपल्यापेक्षा सुद्धा भारी आंबाडा, मोठी केस असल्या कारणानं आंबाडा हाताला गजरा. हा 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 काय सुंदर ते रूप, सुंदर अशा पद्धतीने. आणि आहेतच ते तसे आहे की नाही? नीलमणी आपण ज्याला म्हणतो, सुंदर अशा पद्धतीने अगदी स्त्री रूपामध्ये परिवर्तित केलं आणि सुंदर अशा पद्धतीने पदर आला. म्हणाले ऐका स्वामी, पदर जर उचलला तर मग तुमची पोल, त्याच्यापेक्षा पदर कसा ठेवायचा? आणि मग पार्वती माता महादेव दोघेही गेले कशामध्ये? रासलीलेमध्ये सामील होण्यासाठी दोघेही गेले. आणि तिथे दोघे गेल्यानंतर प्रकार असा घडला, पार्वती माता पुढे पुढे, महादेव मागे मागे. आणि तिथे बॉस होती ललिता, राधा राणीची सखी. थांबवलं. म्हणे पार्वती कुणाला आणले तुम्ही सोबत? आणि काही नाही, माझी सखी आहे. अच्छा. आणि मग ललितानी काय केलं? जो घुंगट होता, ज्याला आपण पदर म्हणतो, तो हळू सरकवण्याचा प्रयत्न केला. महादेवने पटकन ओढले. पार्वती म्हणाले अगं 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 काय करते? ती फार लाजाळू गवळण आहे, असं करू नकोस ग, लाजाळू गवळण आहे. आणि मग ठीक आहे, पार्वती माता असल्या कारणानं आतमध्ये नेलं. आतमध्ये नेल्यानंतर सुंदर अशा पद्धतीने नृत्य सुरू झालंय. श्रीकृष्ण भगवंत मध्ये सगळ्या गोपीकडे नृत्य करतायत. श्रीकृष्ण भगवंत सुंदर अशा पद्धतीने घेर धरतायत, गोपी सुद्धा घेर धरतायत. आणि नृत्य करत असताना महादेवाच्या मनात आलं, अरे ज्याच्यासाठी आलोय त्याला एकदा पाहावं तरी, एकदा तरी बघावं, एकदा तरी बघावं. आणि मग तो जो पदर होता तर सुरुवातीला अगदी थोडा वर करायची, पटकन खाली करायची, परत असं वर करायचं, पटकन खाली करायचं. आणि वर खाली करता करता पटकन श्रीकृष्ण भगवंताची नजर यांच्याकडे गेली आणि यांची नजर त्यांच्याकडे. नजर एक झाली, पटकन पदर खाली, पटकन पदर खाली घेतला. परत थोडंसं पाहिलं, श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा पाहिलं. आणि ना ज्यावेळी भक्त आणि भगवंत एकत्रित येतात ना, जग आपल्याला पाहतंय न पाहतंय याचं सगळं भान विसरलंच जातंय. लाज भय शंका दुरावेला न कळे साधारा या परते लाज भय शंका सगळं विसरण्यात गेलं. ललितेने पाहिलं, म्हणे जेम्स नॉट अलाउड, चला मागे बाबा ना. जे देवाचे देव महादेव आहेत त्यांना सुद्धा पाठीमागे खेचण्याचा अधिकार ललितेला आहे. विचार करा किती मोठी भक्त असेल. आणि महादेवाला पाठीमागे काढलं. शेवटी महादेवाने हात जोडले, प्रभू मी नृत्य करत नाही पण लांबून का होईना तुमची रास मला पाहायची. आणि तुम्ही जर वृंदावन मध्ये गेला असाल तर त्या ठिकाणी गोपेश्वर भगवान म्हणून मंदिर आहे, फार सुंदर मंदिर आहे. रोज संध्याकाळी महादेवाला गोपीप्रमाणे सजवतात, सुंदर अशा पद्धतीने त्यांना साडी नेसवतात, वगैरे करतात. आणि रोज त्या ठिकाणी आताही रास केला होते. मला सांगायचं काय, एवढा सगळ्या भक्तातून मला एवढंच सांगायचंय, महादेव भलेही देवाचे देव असतील परंतु नामस्मरणामध्ये ते पुढे, भक्ती करत असताना ते पुढे, आणि भगवंताचं स्मरण करत असताना सगळं काही विसरतात. एवढी घनघोर तपस्या करतात की तपस्या करत असताना किती वर्ष गेले, स्वतःचं लग्न करायचं होतं ते सुद्धा विसरले महादेव. विठ्ठल त्या ठिकाणी दूध टाका म्हणजे हे होईल, बेलाचं पान समर्पित करा म्हणजे असं भेटेल. बरोबर आहे, तुम्हाला करायचं निश्चित करा. परंतु कधीतरी हा सुद्धा प्रश्न असावा
शिव देखता प्रत्यक्ष. मला कशा पद्धतीने भक्ती प्राप्त होईल, मी कशी भगवंताच्या त्या नामस्मरणामध्ये तल्लीन होईल, माझा अंतःकरण कशा पद्धतीने पवित्र होईल, शुद्ध होईल, निर्मळ होईल, याचा सुद्धा उपाय कधीतरी करा. याचा तरी विचार प्रत्येकाने केला पाहिजे. हे करा, लग्न होईल, ते करा, असं होईल, हे करा, प्रॉपर्टी मिळेल, हे बरंच झालं आणि करू नका असं माझं म्हणणं नाही. निश्चित प्राप्त करून घ्यायचं असेल तर निश्चित करावं, परंतु त्यासोबत मानवी देहामध्ये आपण कशासाठी आलोय आणि काय प्राप्त करायचा याचा सुद्धा कधीतरी विचार असावा. तुम्ही पत्रिकामध्ये लिहाल सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा असेल, चक्रधर स्वामी असतील, आत्माराम बाबा असतील, अनेक संत आणि त्या संतांची यादी तुम्ही पत्रिकेमध्ये लिहिली आहे. परंतु या संतांचं नाव फक्त पत्रिकामध्ये लिहिण्यापेक्षा त्या संतांचं वर्तन कसं होतं, त्यांचे आचार विचार कसे होते आणि त्यांनी काय केलं आणि आपल्याला काय शिकवलं याचा सुद्धा विचार प्रत्येकाने करावा लागायचा. विठ्ठल विठ्ठल बाहेर जाता येत नाहीये, मंदिरात जाता येत नाहीये, नामस्मरणाला वेळ नाहीये, भलेही कित्येक कारण असतील आणि या कारणालाच लक्षात ठेवून सावता बाबांनी सगळ्यांना पोषक असं म्हटलं दिलं. काय करावं, प्रपंचामध्ये राहताय ना, परंतु प्रपंच करत असताना आपण परमार्थ साध्य करू शकतो. पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे, प्रपंच कसा आहे, दुःखामुळे. प्रमाण सगळ्यांच्या पाठे, सगळ्यांच्या उपगत आहे. अगदी दुःखामुळे जरी प्रपंच असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये आनंद असणारा भगवंत जो परममंगल परापर अखिलेश्वर अनंत करुणा पूर्णालय भगवान श्याम सुंदर असेल, रामचंद्र प्रभू असतील, तर आपला विठोबा असेल, तुम्ही कोणत्याही रूपामध्ये त्याला धरा, त्या भगवंताचं स्मरण आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. हे कसं झालंय, भयंकर असं दुःख आपल्या पाठीमागे, परंतु त्या दुःखाला सुद्धा आपण सुख मानतो का, भ्रांत कल्पना आणि भ्रांत, त्याच्यामुळे हा जीवदशेला प्राप्त झाला आणि म्हणून एवढं सगळं वातावरण बिघडलं. दृष्टांत तुम्ही ऐकला असेल, एक प्रपंची व्यक्ती जो प्रवासी आहे, जो तो चाललाय आणि चालत असताना अचानक त्याच्या पाठीमागे वाघोबा लागला आणि इतक्या तीव्रतेने तो पळतोय पळतोय पळतोय, पळता 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 सुंदर अशा विहिरीमध्ये तो पडणार होता. पण वडाची पारंबी अडकलेली होती, खाली लटकत होती आणि त्या पारंबीला त्यांनी धरलं. तवर पाहिल्यानंतर वाघोबा सहज खाली पाहिलं तर काय दिसला, नागोबा. कारण विहिरीमध्ये पाणी नव्हतं, कोरडी विहीर झाली होती, नागोबा दिसला. तर तो शांत निजलेला नव्हता. नागपंचमी प्रमाणे वर काना काढून, नागपंचमी आठवती का, कोणी कोणी नागोबाचं पूजन केलं, मी विचारत्या कोणी कोणी नागोबाचं पूजन केलं, नागोबाच्या फोटोचं पूजन कोणी कोणी केलं असं मी अजिबात विचारलेलं नाहीये. वारुळाचं पूजन कोणी कोणी केलं ते अजिबातच विचारलेलं नाहीये. नागोबाचं पूजन कोणी कोणी केलं हे मी विचारले. काय नागपंचमी, नागाचं पूजन सांगितलं की नाही, केलं का? मग ताट सजवलं होतं, तिथपर्यंत गेले होते, लाया टाका, बताशा टाका, दूध टाका, पाणी टाका, हे कोणासाठी? नागासाठी. नाग होतं का? कुणी सांगितलं आतमध्ये असतो, अजिबात नसतो. विठ्ठला विठ्ठला सांगायचं तात्पर्य आपण फक्त साजरा करतो. का साजरा करतो ते आपल्याला कळतच नाही. कुठे होते बरं मी? नाही वारून तर सुटलं होतं. पुढे प्रवाशाजवळ होतो ना आपण, लक्षात ठेवा ना. असं खाली काय नागोबा, याच्या
याच्यापेक्षा आनंद आहे का कुठे? रस्त्यावर असं करू शकतो का? करू शकतो? भले बस गाडी येते, भले बस कीर्तन येते, रस्त्यावर राहू शकतो का? हेच असं ठिकाण आहे जिथे आनंद लुटता येतो. अरे यांना काय कळतंय का? असं जीवन आपलं असावं का बरं? यांच्या ठिकाणी द्वेष नाही, कोणाविषयी क्रोध नाही, काही नाही, निर्मळ अंतःकरण असेल. अगदी अगदी काय सगळं विसरून अगदी नाचताय. कोण माझ्याकडे पाहतंय, कोण नाही, सगळं विसरलंय. ही भक्ती आहे. याच्याकडून हीच भक्ती शिकावी. सगळ्यांना मस्त माहिती आहे संसार दुःखामुळे, भले दुःखामुळे, परंतु या दुःखामुळे संसारामध्ये आपण आनंदी राहू शकतो. कसं कसं राहू शकतो याचा उपाय अभंगाच्या प्रथम चरणात शेती करायचे, परंतु शेती करता करता कांद्यामध्ये विठ्ठलाला पाहिलं, मुळ्यामध्ये विठ्ठलाला पाहिलं, गाजरामध्ये विठ्ठलाला पाहिलं. कांदा मुळा भाजी माझी. तुम्ही मला 10 पर्यंत विचारलं का? तर आहे का तयारी सगळ्यांची? का भूक लागली? 12 वाजेपर्यंत चालू आहे. मागे चालेल का? मागे चालेल का पुरुष मंडळी? अरे अरे हा पण नाही, नाही पण नाही. असं 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 मी निर्णय करते, तुम्ही इकडे लक्ष द्या. प्रपंच सवी परमार्थ साधावा, वाचे आठवा काय की नाही, सगळीकडे सावता बाबांनी सुद्धा हेच पाहिलं. कांदा मुळा भाजी अवघी खाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा. सगळीकडे त्याला पाहिलं. प्रपंच नव्हते का? अहो सगळे हसायचे त्यांच्यावर. काय म्हणत प्रपंच बरोबर हे असा कसा प्रपंच असतो? अगदी गोंधळून गेलाय, अगदी प्रपंचामध्ये अगदी वेडा झालाय. कधी पंढरीची गाडी नाही, कधी भगवंताचं स्मरण नाही, कधी जप नाही, कधी तप नाही, कधी ध्यान नाही. परंतु नाकूचं दृष्टांत तुम्हाला माहित असेल. जी नाकू सगळं काही भरून आपल्या टोपलीमध्ये भरून रस्त्यावर थांबली होती. कोणीच तिची भाजीपाला
अक्षरशः एकाने तर टोपली फेकली, खाली फेकली हो. सगळी जी भाजी होती सगळी रस्त्यावर. रडत रडत नागूने सगळं पुरा केलं आणि रडता रडता सहज बोलली, अहो तुम्ही विठ्ठलाचे भक्त ना, विठ्ठलाच्या प्रसादाचा असा अपमान करता, तुम्हाला कसा बरं विठ्ठल दिसेल? अगदी सहज, अगदी सहज. आणि लहान मुलं देवा घरची फुलं असतात, काही की नाही, अगदी सहज बोलून गेली, तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन कसं होणार? तुम्ही विठ्ठलाचा अपमान करताय, त्याच्या प्रसादाचा अपमान करताय. आणि अक्षरशः तसंच झालं. ते भक्त ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेले, त्यावेळी विठ्ठल त्यांना दिसलाच नाही, दिसलाच नाही विठ्ठल. ना आपल्याला असं वाटतं फक्त पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये आहे, नाही, तो माणसांमध्ये सुद्धा आहे. परंतु पाहण्याची नजर पाहिजे, दृष्टी पाहिजे. तो प्राण्यांमध्ये आहे, तो पशुपक्षींमध्ये आहे, तो सगळीकडे ओतप्रोत बनलेला आहे. हे दोन डोळे आपल्याला दिसतायत, परंतु या गुरुकोटीच्या मध्यभागी ते ज्ञान चक्षु आहे. आणि हे ज्ञान चक्षु सद्गुरूच्या हाताने उघडते. आता तुमच्यासाठी जास्त बोलायची काय गरज नाही, सगळ्यांना या ठिकाणी अनुभव घ्यायचा. आणि मग ती चावी उघडली, कुलूप उघडलं, चावी व्यवस्थित फिरवता आली पाहिजे बरं, नाहीतर इकडं फिरवल्यानंतर काय नाही उघडलं. त्याच्यामुळे मार्गदर्शन कसं हवा, ती चावी सुंदर अशा पद्धतीने फिरवली, कुलूप उघडलं. आणि ज्या दिवशी ते कुलूप उघडेल त्यावेळी म्हणावं ज्ञान चक्षु. आणि त्या ज्ञान चक्षुने आपण जिथे पाहू तिथे आपल्याला भगवंत दिसेल. त्या नागूची भाजी एका काकाने नेली, आतमध्ये नेल्यानंतर नागूने एक निरोप पाठवला होता, काका जाताय पण माझ्या मालकाला सांगा नागू वाट बघते, कधीतरी येऊन जा, बिगी कधीतरी येऊन जा. आणि ना त्या ठिकाणी विठ्ठलापर्यंत निरोप गेला. पांडुरंग परमात्मा भक्त येत होते, परंतु भक्ताजवळ थांबले नाही. जे येणारे भक्त होते, ज्यांनी नागूचा अपमान केला, त्यांच्यासाठी तिथे थांबला नाही. परंतु ज्या नागोने आरण भेंडीवरून हाक मागली होती, पांडुरंग परमात्मा तिथे. आणि भक्त कुठे? पंढरपूरमध्ये. काय होतं नागूकडे? काही नव्हतं, फक्त शुद्ध भाव होता, अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरणापासून भगवंताला मारलेली हाक होती. आणि त्यामुळे तिथून परमात्मा आरण भेंडीमध्ये आला. आणि आतापर्यंत सुद्धा त्याची वारी तशीच चालू आहे. भगवंताजवळ सावता बाबा जात नाही, सावता बाबाजवळ भगवंत येतात. तिथे विशाल नेतृत्व आहे, नव्यानं किती असं विशाल उदाहरण आहे. आणि यांच्याकडूनच शिकायचं. का बरं? प्रपंच केला नाही का? प्रपंच केला, अगदी तोलून बोलून केला, अगदी घाम गाळून केला. परंतु प्रपंच करत असताना जोड होती परमार्थाची. परमार्थ नेहमी वर होता, प्रपंच नेहमी खाली होता. म्हणून प्रपंचामध्ये कितीही दुःख आले तरी परमार्थाची छत्रछाया त्याच्या जवळ असल्या कारणानं प्रपंचाचं दुःख कधी भासलंच नाही. विठ्ठला विठ्ठला गोकुळाष्टमी, गोपाल काळाला तुम्ही दृष्टांत ऐकणार आहात, भगवंताच्या बारीला ऐकणार आहात. परंतु मला फक्त सिद्धांतापर्यंत जायचंय. भगवंताला मारण्यासाठी आलेला असुर, पहिली आहे पुतना, दुसरं सांगा बरं. नाही, भागवताच्या अनुसार पहिली कोण? पुतना मावशी. दुसरं 28 पासून 28 वर्ष झाली, सांगा काहीतरी. मीच एकटी बडबड करते, मला भूक लागली आता. दुसरं आहे चकडासूर. चकडासूर बैलगाडा, चकडा म्हणजे बैलगाडा, आणि त्याच्यामध्ये प्रवेश करून राहिलेला हा चकडासूर. त्याला अंग नव्हतं आणि म्हणून भगवंतावर आक्रमण करण्यासाठी तो त्या बैलगाड्यामध्ये रूपांतरित झालेला होता. आणि त्या ठिकाणी भगवंताचं नक्षत्र कधी नव्हतं. यशोदा मैया सगळ्या पाहण्यांकडे पाहिलं आणि आता ती थकली. तिला असं वाटलं की या लेकराला घेऊन मी कसं काय करू, म्हणून त्या बैलगाड्याला खाली झोका
म्हटलं ना मला असं कधी कधी सुचत नाही, होतं कधी कधी वय झालं मग खाली खाली काय झोका आहे, खाली झोका आणि वर काय दही दूध माखन. श्रीकृष्ण भगवंताला आश्चर्य वाटलं, म्हणे मैया काय प्रकार, मी कोण आहे? परमात्मा. मला प्राप्त करण्यासाठी जपी तपी ध्यानी म्हणी एवढी तीव्र तपश्चर्या करतात तरी मी त्यांना प्राप्त होत नाही. तुला मी अगदी सहज प्राप्त झाले, तुला माझी किंमत नाही. तुम्हाला खाली ठेवलं, प्रपंचाला वर ठेवलं. मला हे मान्य नाही. चक्रासुर त्या ठिकाणी आलेला होता, प्रवेश केलेला होता. भगवंताची जर इच्छा झाली असते अगदी नेत्राने सुद्धा त्या चक्रासुराचा वध केला असता, परंतु भगवंताने असं केलं नाही. भगवंताने आपला जो पाय आहे करकमल, आपलं पद जे आहे ते बाहेर काढलं आणि अगदी सहजतेने त्या चक्राला म्हणजे बैलगाड्याला उलट केलं. सगळे विचार करतात अरे बैलगाडा उलटा झालाच कसा, चक्रासुराचा अंत झाला ही गोष्ट वेगळी, परंतु सांगण्याचं तात्पर्य मला सिद्धांत हे मांडायचं आहे की भगवंताला हे आवडलं नाही की माते तू भलेही प्रपंचिके मला मान्य आहे, परंतु प्रपंच करत असताना परमात्म्याला नेहमी वर ठेवावं आणि प्रपंचाला नेहमी खाली ठेवावं. तुझं एक चुकलं, मला वर ठेवलं पाहिजे होतं आणि हे सगळं जर तुझा जो प्रपंच आहे तो खाली ठेवला पाहिजे होता. यातून काय शिकलो बरं आपण? एवढंच शिकलो, भले आपण प्रपंच करतोय परंतु प्रपंच करत असताना परमात्म्याला वर ठेवावं. एखादं काही गोष्ट घ्या, तुम्ही काही नवीन कपडे घेताय त्याआधी भगवंताला दाखवा. भले ते काय लगेच हिसकून घेणार नाही, छान आहे मी घालतो असं म्हणतील ना. तुम्ही काहीतरी भोजन केले, जेवायला काहीतरी केलंय, त्याआधी भगवंताला द्या तरी. दोन म्हणणार नाही तेच सगळं माझं आहे, त्याला रोज असे 2-10 भाकरी करायची गरज नाहीये. तेच भगवंताला समर्पित करा, पाणी फिरवा, त्याला समर्पित करा. 10-5 मिनिटांनी तोच नैवेद्य म्हणून तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता. त्याला आपल्या परिवाराचा एक हिस्सा करावा, त्याने काय होईल? परमार्थ वर राहील आणि प्रपंच खाली राहील. आम्ही ते केलं परंतु एक शंका आहे मनामध्ये. परमार्थाला वर ठेवलं, प्रपंचाला खाली ठेवलं, पण आमची जात तिथपर्यंत जात नाही. मी जात म्हणते, आमचा वर्ण तिथपर्यंत जात नाही. मग आम्ही तर त्याच्यापेक्षा खालचे आहोत. मग कसं? परंतु या ठिकाणी अगदी परखडपणे उत्तर दिलं भगवंताला. उच्च नीच हे काही चालत नाही, तो पाहतच नाही. बघ माझ्या दुसऱ्याच्या एवढंच काय, संत कानोपात्रीला सुद्धा स्वीकार केलं, जी वैश्यापुत्री होती तिला सुद्धा. चोखामेळा महाराज त्यांना सुद्धा स्वीकार केला. नवे भगवंतापासून दूर त्यांनी देह ठेवला, तरी सुद्धा त्यांचे हाडं गोळा करून आणून त्या
मग भगवंतानी म्हणायला पाहिजे होतं, नाही नाही मला अजिबात चालणार नाही. म्हटले का? नाही म्हटले. हे पाहणारे आणि म्हणणारे आपण त्याने सगळ्यांना स्वीकारले, सगळ्यांना. विठू माझा लेकूर बाळा, लेकूर बाळा तो सगळ्यांना, सगळे जे गोपाळ आहेत त्याच्या अंगावर, खांद्यावर, इकडे तिकडे सगळीकडे होतो. त्याने कधीही वर्ण पाहिलं नाही, कधी जात पाहिली नाही. हो, आचार विचार मात्र पाहिले, भक्ती मात्र पाहिले आणि सगळ्यात महत्वाचं भाव मात्र पाहिला. ज्याचा जसा भाव असेल तसा तो प्रकट झाला. त्याने कधी जात पाहिली नाही, कधी वर्ण पाहिला नाही, कधी काही पाहिलं नाही, फक्त भाव पाहिला ना. आणि ते सावंत बाबा सुद्धा तेच म्हणतायत, तुकाराम महाराज सुद्धा तेच म्हणतायत, पुंडलिकासाठी अजून तिष्ठता तुका म्हणे माता धन्य त्याची, तुका म्हणे माता धन्य त्याची. पहिलं चरण काय? उंच नीच काही नेने भगवंता, इष्टे भाव भक्ती देखोया. मग जनावय असू दे, सजवय असू दे, कानपात्र असू दे, सगळ्यांचा भगवंतांनी स्वीकार केला. आपलाही स्वीकार करावा असं जर वाटत असेल, कोणाकोणाला वाटतं? कोणालाच नाही वाटत. कोणाकोणाला वाटतं बरं? हात वर करा जरा. अरे बापरे, एवढा विचार करून म्हणजे तुम्हाला असं वाटतंय भगवंत स्वीकार करणार म्हणजे आपल्याला, हा आपला असाच समज आहे. भगवंतांनी आपण म्हणतो ना देव घरी गेलाय, तो आपण एखादा जर कोणी वारलं आपण म्हणत नाही पटकन. अजून काही खेडेपाड्याचे लोक देव घरी गेला. जर एखादा लहान लेकरू असेल आणि तसं वडील आता कदाचित गेले असतील, तुझा वडील मेलाय असं अजिबात आपण म्हणत नाही. तुझे वडील गेले असं नाही. कुठे गेले? देवा घरी. मग तुम्हाला असं वाटतंय का देवा घरी जाणं म्हणजे मुक्ती होणं? भगवंताने स्वीकारावं असं वाटतं की नाही? देवा घरी जाणं म्हणजे भगवंताने
वाणीचा तो उच्च नीच काही पाहणार नाही. म्हणून आज थोडंसं नाचलात, उद्यापासून अजिबात नाचू नका, अजिबात नाचू नका. कारण इथे तुम्हाला बल्ले बल्ले नाही करायचं, इथे तुम्हाला नामस्मरण करायचंय, सुंदर अशा पद्धतीने टाळी वाजवायची. आणि भजन कोणाचं करतोय? जो अविनाशी असणारा परमात्मा त्याचं आपण भजन करतोय. त्याचं भजन केल्यानंतर आपण नाश पाहू का? अजिबात नाही. परंतु हे पटकन करायचंय, लवकर करायचंय. कारण क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ पुढं बोला, साथ सगळ्यांच्या पाठात आहे, साथ देता. असं म्हटलं कसं व्हायचं? कोणाला साथ देतं का? नाही ना. त्याच्यामुळे लवकर करायचं. क्षणभंगूर नाही भरवसा, पाहारे सावध तोडा माया, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा आहे वळसावा. त्याच्यामुळे राम राम स्मरा, आयुष्यामध्ये शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनासी प्रदे ते पाहिला, देह जाईल यासिक आरोग्य खायला. पण प्रत्येकाने एकच लक्षात धरावं, आपला शेवट गोड कशाने होणार आहे याचा अंदाज प्रत्येकाने घ्यावा. सुंदर अशा पद्धतीने भजन. आणि म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगितले घटिका आणि काय पाठ झालाय ना आता अभंग. घटिका आणि फळ, घटिका आणि फळ सारं कापड ते जाण्यासाठी उतारते. एक मिनिटं कोणासाठी थांबत नाहीये. बघा ना आता किती लवकर 9 वाजले बरं. घड्याळ थांबताय का कोणासाठी? किती पटपट करते आहे की नाही. म्हणून इथे सांगितलंय गावका